आपल्या मातोश्री कैलासवासी जनाई नलावडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदर्श माता पुरस्कार आपल्या वतीनं दिला जातो. तो पुरस्कार वितरण सोहळा आणि त्याचप्रमाणे आपण साप्ताहिक धनसंतोषाला 39 वर्ष पूर्ण होतात, त्याचा वर्धापन दिन सोहळा आणि आपली अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. आणि याच्या निमित्तानं आपण जो काही पत्रसंवाद केलेला आहे असा तिहेरी कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला. भाऊ, एकंदरीत आपला जो पत्रसंवाद आहे याच्याविषयी आपण थोडंसं सांगा. पत्रसंवादाबद्दल बोलायचं झालं तर पत्र लिखाण हा माझा छंदच होता. मला जर पूर्वी एखादा माणूस जर रेल्वे जरी भेटला आणि मी त्याला त्याचं नाव विचारलं नाही तरी माझं त्याला दुसऱ्या दिवशी पत्र झालं. तो म्हणाचा पावसाहेब तुम्ही मला नावसुद्धा विचारलं नाही आणि पत्र कसं काही नाही. आता गोळेवाडींच्या गोळेसाहेबांचा मुलगा एवढं समजल्यानंतर पत्र लिहिणं काय वगैरे सांगावं. मी सातारा जिल्ह्याचे आपल्याकडं कोणती डिरेक्टरी असायची. गोळेसाहेबांच्या मुलाचं नाव पुढचं सगळं पत्राने लिखाण लिहिणं फार आवडलं. ही कौशल्याचा भाग असा मी जोपासत गेलो आणि त्याच्यामुळं फार लहानापासून लहान मोठ्यांतून पत्र माझ्याकडे संकलित झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री चव्हाणांचं मला पत्र आहे. दुसरे मुख्यमंत्री शंकरराव बाजीराव चव्हाणांचं मला पत्र आहे. अप्पासाहेब पत्राचा दुसरा एक आदर्श म्हणून ग्रंथातल्या 1971 साली मला कर्मवीरांचे सुपुत्र अप्पासाहेब भाऊराव पाटील यांनी पत्र पाठवून नोकरी दिलेली आहे. या शिक्षण संस्थेत नोकरी कोणाला मिळत होती? जो संस्थेचा विद्यार्थी आहे त्याला. मी संस्थेचा अजिबात विद्यार्थी नसतानासुद्धा मला संस्थेनं नोकरी अप्पासाहेबांनी बोलवून दिली. त्यांच्या त्या पत्राचा समावेश त्याच्यात आहे. त्या पत्रात असं लिहिलं आहे अप्पासाहेबांनी की जर तुला नोकरी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी पोस्टकार्ड पाठवून नोकरी मिळत नाही. त्याच्यासाठी काय करायचं असतं, पोस्टल ऑर्डर घेऊन ते शिक्षणाचं एक अर्ज खरेदी करायचा असतो आणि ते तूच करायचं आहे, कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जसं कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवंताने सांगितलं तशाच आशयाचं पत्र मला अप्पासाहेब भाऊरावांनी लिहिलं आणि त्याच्यातून मला नोकरी मिळाली होती 2 रुपयाच्या अर्जात. भाऊ, एकंदरीत सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण संदेश देतो, पण पत्राद्वारे जो संदेश दिला जायचा याच्यातली जवळीक फार महत्त्वाची असायची. पत्रातून दिलेला संवाद हा बरंच काळ आपल्याजवळ आपण ठेवू शकतो, सांभाळू शकतो आणि हवं तेव्हा पुन्हा तो बघू शकतो. जसं व्हॉट्सअपची किंवा इतर आधुनिक ह्याचं साधनाचा उपयोग करता अवघड असते. एकंदरीत भाऊ, आपल्या ग्रंथामध्ये किती पत्रांचा समावेश आहे? माझ्या पत्रामध्ये 250 पत्रावर आम्ही संस्कार केले. संस्कार म्हणजे तुमचं पत्र, याचा मतितार्थ 4 ओळी चौकटीत काढला आहे आणि त्या पत्राला वैशिष्ट्यपूर्ण असं नाव दिलेलं आहे. व पत्रातलं वैशिष्ट्य लिहिलेलं आहे आणि तुमचाच फोटो, तुमची सही, तुमचं पत्र, माझा अगदी त्या पण छोटासा फोटो आहे. मला तर एकंदरीत प्रत्येक कर्तबगार पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा, पत्नीचा महत्त्वाचा वाटा असतो. तर पत्रकारितेमध्ये तुम्ही फार मोठं सहकार्य हे भाऊसाहेबांना असायचं. तर एकंदरीत आपला जो पत्रकारितेचा जो प्रवास आहे तर याच्याविषयी तुम्ही सांगा. पत्रकारिता म्हणजे मला काही त्याच्याबद्दल नव्हताच. भाऊसाहेबांशी लग्न झाल्यानंतर साहेब पत्रकारितेच्या बातम्या आले वगैरे लिहायचे, त्याचे मी रायटर झाले. ती लिहायला लागल्यामुळे मला त्यातलं बरंचसं गमक समजायला लागलं आणि त्यांनी माझ्यातला गुण काय म्हटला की वाक्यरचना, शब्दरचना कशी परफेक्ट करते किंवा अक्षरही चांगलं आहे आणि तर चुकत असेल तर मी त्यांना सांगायचं असं नाही, असं वाक्य पाहिजे. त्यामुळे त्यांनी वाटलं की म्हणजे आपण थोडंसं म्हणजे नकळत आपल्यामुळं आपल्या सानिध्यामुळं जसं कसं आहे माहिती का, माणूस म्हणतात नाही ढवळ्या शब्दाने बांधला भवळा वाढ नाही पण भूक लागला. त्यांच्या सानिध्यात मी आल्यापासून त्यांच्यामुळे मी घडले, त्यांनी मला घडवलं. पत्रकारिता म्हणजे काय पण मग मी त्या शिकत गेले आणि जेव्हा त्यांनी माझ्या पत्रकारितेची जबाबदारी टाकली की तू स्वीकारशील आपलं करूया काही प्रकाशन, तर करूयात म्हटलं. मला काही कळत नव्हतं पण त्यांच्या ह्याच्यामुळं सानिध्यामुळं त्यांच्यातल्या ह्याच्यामुळं एकमेकाच्या सहकार्यात धनसंतोषचा जन्म झाला. तिसरा आमचा अपत्य आहे. हां, हे धनसंतोष आणि आपल्या संसारामध्ये धनंजय आणि संतोष या अपत्यांना आपण जन्म दिला आणि ते देखील तुमच्याप्रमाणे चांगलं कार्य हे समाजात करत आहेत. ते आमचं तिसरंच अपत्य. ह्या धनसंतोष आमचं नाव द्यायचं नव्हतं समजेल. आम्ही प्रशांत म्हणून नाव सुरुवातीला केलं.
आणि ते संपूर्ण भारतात जर जे उपलब्ध नसेल तर त्याला मान्यता भेटते. मग आम्ही 5 नावं कळवली सुरुवातीला, तर ती सगळी उपलब्ध होती. मग ती आम्ही सिलेक्ट केलं. नंतर नाही, धनसंतोषला मान्यता मिळाली. तर 4 नावं दिली आणि आमची छोटी छोटी 2 मुलं होती. सायकलवर अशी बारकी सायकल होती नोकरीसाठी, यावर खेळत ती भांडत होती दोघं पण. मी पुढं बसलो, तू पुढं बस असं खाली. त्यातून त्यांनी आणि त्यातून ते गबारे धनसंतोष आणि त्याच्यावर धनसंतोष जन्म झाला. 5 नंबरला लिहिले. आणि या धनसंतोषच्या माध्यमातून आपण खूप मोठं काम हे समाज परिवर्तनाचं आपण केलेलं आहे. भाऊ आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वर यांचं प्रकटीकरण जिथं आढळतं ती आई असते. आणि आपली आई जनाई त्यांनी आपल्यावरती खूप चांगले संस्कार केले आणि या मातेच्या ऋणातून उतराई व्हावं या हेतून आपण आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा आपण सुरू केला. आणि त्याचप्रमाणे समाजामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असणारे जे काही अनेक मान्यवर आहेत यांना विविध पुरस्काराने आपण या निमित्तानं सन्मानित करता. तर याच्याविषयी थोडंसं सांगा तुम्ही. खरं तर ठरवून म्हणून असं काय केलंच नाही. फक्त जेथे जेथे दिव्यत्वाची जी प्रचिती तिथे ते म्हटलं जातं प्रेमाच्या जोडती दिव्यत्वातला देवाला हात जोडले जातात. अशाच दृष्टीनं समाजात वागताना समाजात कार्यरत असताना केवळ कार्य आणि कार्यक्रमच राहिलं. आणि आतून एक वेगळं चित्र, सुंदर चित्र मी घेतो ते निर्माण केलं असं नाही तर ते निधीनं घडवून आणलं असं म्हणावं लागेल. कारण धनसंतोष तुम्ही समजता आमच्या मुलांची नावं, पण त्याला तसा अर्थ नाही. पण 40 वर्षापूर्वी एका ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांनी बरं का स्वातंत्र्य सैनिक संभाजीराव थोरात यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं. भाऊसाहेब, भारत देशाची वाटचाल साम्यवादी विभाग नसताना तुम्हाला धनाचा संतोष कसा काय व्हायला लागला? तर त्यांना मी म्हटलो, बाबा तुम्हाला कुणी सांगितलं मला हे धन पाहिजे? तर मग म्हणलं कुठलं धन? तर म्हणलं साहित्य धन, वाङ्मयी धन, ते समृद्ध व्हावं त्याच्यासाठी धनसंतोष. अरे वा 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 म्हणले, माझी माघार आहे तुमच्या पुढं. तरीसुद्धा बाबांनी माघार घेतली, पण मी अस्वस्थ झालो आणि धनसंतोषचा अर्थ शोधत होतो. 15 वर्षानंतर मला धनसंतोषचा अर्थ खरा अर्थ समजला. कुठं माहीत आहे का? तुकारामांच्या गाथेत तुकारामांनी 25 ओळीचा अभंग लिहिला आहे धनसंतोषवर. काय लिहिलं आहे? आम्हा घरी धन, शब्दाची तर रत्ने, शब्दाची तर शस्त्रे यत्न करू, शब्द आमच्या जीवाचे जीवन शब्दधन वाटू जनलोका. त्याच्यासाठी धनसंतोष लिहितात. शब्दाच्या धनानंच आम्ही विश्वंभर पूजियाला असं तुकारामभाऊंनी लिहिले आणि ते आमचं ध्येय असं समजून आम्ही संपादकाच्या धनसंतोषच्या डोक्यावर आमचं ध्येय म्हणून छापत असतो. भाऊ, तुमची खूप छान वाटचाल सुरू आहे. पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या अमृत महोत्सवी वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आज साप्ताहिक धनसंतोषचं संस्थापक आणि रयत सेवक आपले वडील श्री विमा उर्फ भाऊसाहेब नलावडे यांच्या अमृत महोत्सवी वाटचालीच्या निमित्तानं संकलित केलेल्या भाऊसाहेबांच्या पत्रसंवाद या ग्रंथाचं प्रकाशन, त्याचप्रमाणे भाऊसाहेबांच्या मातोश्री कैलासवासी जनाई नलावडे स्मृती आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा आणि आपला साप्ताहिक धनसंतोषचा 39वा वर्धापन दिन समारंभ हा संपन्न झाला. एकंदरीत या समारंभाविषयी आपण काय सांगा? खरं तर गेल्या 13 वर्षापासून आम्ही धनसंतोषचा वर्धापन दिन एका वेगळ्या आणि विधायक पद्धतीनं साजरा केला. मध्यंतरी कोरोना काळामध्ये त्यामध्ये खंड पडला आणि त्याच दरम्यान भाऊसाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या पत्रांचं संकलन केलं आणि त्या पत्रांचं ग्रंथरूपात प्रसिद्धी करून ती येणाऱ्या पिढीला त्याची माहिती व्हावी, पत्रसंवाद काय असतो ते माहीत पडावं यासाठी पत्रसंवाद हा ग्रंथरूपानं तो प्रकाशित केला आणि आज त्याचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालं. हा एकत्रित असा सोहळा धनसंतोषचा वर्धापन दिन, आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा आणि भाऊसाहेबांचा अमृत महोत्सवी वाढदिवसाचा आरंभ या चं प्रकाशन असा एकत्रित हा योग जुळवून आणण्याचं काम या निमित्ताने झालं. आणि बरेच दिवस म्हणजे कोरोनापूर्वी आम्ही सर्वजण कुटुंबीय एकत्रित आलो होतो, पण मध्यंतरीच्या काळानंतर तो काही प्रसंग आला नाही. आपल्या लोकांना एकत्र आणावं, एकत्रित त्यांच्यासोबत इतर गोष्टी व्हाव्यात
हा त्यामागचा खरं तर हेतू होता आणि तो आज त्या निमित्तानं साध्य झाला. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण भागात लग्नाचा सीझन असताना आम्हावर, आमच्या कुटुंबावर प्रेम करणारे असंख्य लोक एकत्र आली. सर्व आप्तेष्ट, नातलग आणि सर्व मित्रमंडळी, सर्व लोक एकत्र आली. हाच खरं तर यामागचा एक मोठा आनंद आहे आणि तो आम्ही सर्वांनी मनसंतोष परिवाराने आणि भाऊसाहेब नलवडे प्रतिष्ठाननं सगळ्यांना दिला. आणि 13वा आदर्श माता पुरस्कार हा कुणाला प्राप्त झाला याच्याविषयी आणि जे विविध पुरस्कार आपण दिले याच्याविषयी पण सांगा. यावर्षी आपण स्वर्गीय जनाई नलावडे आदर्श माता पुरस्कार विक्रोळी मुंबईच्या सुभद्राताई शिवाजीराव धुमाळ, ज्या योग शिक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत अशा योग शिक्षिका सुभद्राताई धुमाळ, ज्या विक्रोळी या मुंबई या ठिकाणून लॉकडाऊनमध्ये 2 वर्षाचे जे लॉकडाऊन होता त्या संपूर्ण लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन पद्धतीनं हजारो लोकांपर्यंत योग शिक्षण देण्याचं काम त्यांनी प्रभावीपणे केलं आणि कोरोनावर मात करणारा योग हा यशस्वी ठरला आणि त्यांच्या कामाचं फलित म्हणून त्या जीवनविद्या मिशनच्या सुद्धा प्रबोधक आहेत, त्या माध्यमातून त्या प्रबोधन करत आहेत. अशा त्यांच्या कार्याचा सन्मान आदर्श माता पुरस्कार यंदाचा देऊन आम्ही त्यांचा सन्मान केलेला आहे. निश्चितपणे या उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये विविध क्षेत्रात जे कार्यरत असणारे जे काही मान्यवर आहेत निश्चितपणे त्यांना प्रेरणा मिळेल, इतरांनाही त्याच्यापासून प्रेरणा मिळेल. आपलं जे काम आदर्शवत आहे असंच पुढं चालू राहावं यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. साहेबांचं नातं हे काकापुतण्याचं आहे. अतिशय मनोभावे त्यांचं दोघांचं प्रेम असताना सुद्धा आज साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. तुम्ही प्रतिनिधी म्हणून आलात. मी आपल्या मोठ्या संख्येने त्यांच्या वारकरीला आणि त्यांनी 39 वर्षापूर्वी जो साप्ताहिक जनसंतोष या साप्ताहिकाची निर्मिती केली त्याच्या वर्धापन दिनानिमित्त आणि समाजाप्रती बांधिलकी असलेल्या आजच्या आदर्श माता पुरस्कार कार्य केलेले आणि पत्रकारिता कार्य केलेले त्या सगळ्यांचा सन्मान होण्यासाठी आपण उपस्थित आहात याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि धर्मसंत साप्ताहिकाचे निर्माते असे आजचे सत्कारमूर्ती भाऊसाहेब नलवडे यांच्या अमृत महोत्सवी वाटचालीत माझ्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि असंच मार्गदर्शन आम्हा सर्वांना लाभावं असे त्यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करते. आणि आपले हे जे साप्ताहिक आहे जनसंतोष त्याच्या पुढच्या कारकिर्दीत माझ्या खूप खूप शुभेच्छा. दोन शब्द बोलल्याबद्दल धन्यवाद. कमी लोक असतात आणि ही मंडळी आहेत म्हणून हा समाज आहे. ते मंडळ कोर्स आहे या ठिकाणी आहे. माझी यादी आहे त्यांची सुनबाई तिथे बसले. संपूर्ण घर हे पूर्णतः या स्वतःमध्ये आहे. आणि काय पाहिजे आपण कमवतो घालवतो हे प्रक्रिया होत जातात. परंतु समाजासाठी तुम्ही काय काम केलं, समाज घडवण्यासाठी तुम्ही काय काम केलं आणि हे अति महत्त्वाचं आहे. बाकी काही ह्यामध्ये तसे नाही माझा अनुभव. आणि म्हणून आता मी इथे संपवतोय. परमेश्वर त्यांना आयुष्याला भरपूर त्यांचं साहित्य होते. त्यांच्या हातातून चांगले सत्कारे समाजासाठी कार्याने चालू राहावे हे गोष्ट आणि युवकृपा परिवाराची मी प्रार्थना करतो. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. श्री सुधीरदादा वर्गे, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि पुढावर आलेले माझं समय आदरणीय सतीशराव मोर्चे आणि गाई असते सेवानिवृत्त अभियंता आणि महानगरपालिका तसेच अनिलराव सनावत आहे सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि दुसरे विभागाचे श्री ज्ञानेश्वर घोरपडे आपले याच गावचे आहेत. तेही पोलीस खात्यामध्ये आहेत. आणि याबरोबर
भाऊसाहेबांच्या मुलीचे पत्नी त्यांनी खऱ्या अर्थाने साथ दिली त्या सौभाग्यवती हिमाताई त्यांच्या या सर्व परिवारामध्ये खऱ्या अर्थानं ही सर्व धुरा आरोग्याचं काम केलं आणि ते आदरणीय संतोषजी त्यांच्या मुलीचे पत्नी उमाताई आदरणीय धनंजयजी आणि सौर्यवती संध्या सर्व नरवडे परिवार इथे जमलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, भाऊसाहेबांचा माझा संबंध गेली 15 वर्षापासून आहे. एका ध्येयाने प्रेरित झालेले हे व्यक्तिमत्व रयत सेवन शिक्षण संस्थेमध्ये सेवाने काम करत असताना पण सातत्याने मनामध्ये अनेक उर्मी मनात घेऊन पत्रकारितेची त्यांनी सुरुवात केली आणि आज त्याचे 39 वर्ष पूर्ण होत आहेत. हे करत असताना सुद्धा त्यांनी समाजकार्य सोडलं नाही. समाजकार्यामध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये अनेक क्षेत्रामध्ये काम केलं. वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन या गीतेचा प्रसार केला. सर्व समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं आणि हे सर्व काम करत असताना त्यांना खऱ्या अर्थानं मदत झाली त्यांचा सौभाग्य हिंमत नाही. कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि त्या आमच्या हिंमतताईंनी त्यांना खऱ्या अर्थानं साथ दिली आणि म्हणूनच विठ्ठलरावांचे भाऊसाहेब झाले. हे केवळ हिंमतताईंच्या बळावर आणि या दोघांच्या यांचं विमान सर्व क्षेत्रामध्ये अतिशय यशस्वीपणे उड्डाण देत आहे. या वयातही त्यांच्या कामाची भरारी अतिशय मोठी आहे, महत्त्वाची आहे. त्यांनी आज हे पुरस्कार दिले, एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुरस्कार दिले, परंतु फार कौतुकास्पद पुरस्कार आहे. पुरस्कारांमध्ये सुद्धा अलीकडे काही प्रमाणामध्ये ज्यांना हवाय त्यांना पुरस्कार देतात, नाही काही वशिल्यावर पुरस्कार देतात, काही ओळखीवर पुरस्कार देतात, काही काम करण्यासाठी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्याचं काम केलं जातं. परंतु भाऊसाहेब हे व्यक्तिमत्व आहे, करारी व्यक्तिमत्व आहे, कधी कुणाचं चुकीचं ऐकणार नाही अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यांचं खरं कौतुक आहे. याच्याबद्दल मी एक उदाहरण सांगतो. भाऊसाहेब पुरस्काराच्या बद्दलचं घडलेलं उदाहरण. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना कालावधी आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि आढळराव उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेला एक कार्यक्रम बनवला मोठ्या प्रमाणामध्ये सत्कार समारंभ समाजाच्या माणसांचा करून सुरू होता आणि अतिशय जोरामध्ये प्रचंडपणे जाहिराती मोठा जोरात कार्यक्रम चालू झाला असताना त्या कार्यक्रमामधून एक त्याचा एक प्रेक्षक होता. त्याला हे सर्व माहिती होतं की हे पुरस्कार त्याच्यामध्ये कुठेतरी गडबड आहे म्हणून त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आणि त्याच्यावर चिठ्ठीवर लिहिलं, आभार तुम्ही त्यांचा सत्कार करायला जात आहात. त्या माणसाचं एक फार मोठं दारूचं दुकान आहे आणि अनेक नको ते अनेक धंदे सुद्धा त्याचे आहेत. एवढं मोठी चिठ्ठी दिली आणि ते निघून गेले. आबांनी ती चिठ्ठी पाहिलं, वाचल्यानंतर आबा शांत झाले, काय बोलायचं म्हणून त्यांनी विलासरावांची हातात केली. विलासरावांनी ती चिठ्ठी वाचली आणि विलासरावांनी आभार सांगितलं, आभार तुम्हाला माझ्या आधी बोलायचे, जे काय बोलायचं ते तुम्हीच बोला. आणि मग आबाला प्रश्न पडला आणि मग आबा त्यासाठी बोलायला उभे राहिले आणि आबाने सांगितलं, समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांचा आम्ही सत्कार करतोच, पण कधी कधी भविष्यात चांगलं काम करावं म्हणून आम्हाला आबाला सुद्धा सत्कार करावे लागतात. अशा पद्धतीने आबाने वेळ लावून दिली आणि अशा प्रकारचा सत्कार आपल्याकडून घडत नाही. ही कौतुकाची गोष्ट भाऊसाहेबांची आहे. तुम्ही निश्चितच आतापर्यंत जे सत्कार समारंभ आयोजित केले त्यानंतरही मला असं दिसून नाही आलं तो चुकीचा सत्कार केला. समाजामधल्या योग्य काम करणाऱ्या, समाजाप्रती काम करणाऱ्या अशा विश्वासी लोकांचा तुम्ही सत्कार करून आणलेला आहे. त्याबद्दल सत्काराचं कौतुक नाही आहे. जो खऱ्या अर्थानं सत्कार घडून आणतो या अशा व्यक्ती
महत्त्वाचं कौतुक आहे. म्हणून तुम्हा दोघांवर त्यांचं नलाडे परिवाराचं मनापासून कौतुक करतो. आपल्या 75 वर्षाच्या अभिष्टचिंतनाबद्दल खूप शुभेच्छा व्यक्त करतो. कारण 75 वर्ष माणूस जगतो आणि तो सातत्याने काम करत असतो. ही कुठेतरी तुमच्यामध्ये पुण्याई आहे, तुमची वाढवड पुण्याई आहे. आणि हे सर्व काम करत असताना तुमची पुण्याई सांभाळत असताना सुद्धा घराच्या प्रत्येक घटकाने तुमच्या तब्येतीकडे लक्ष दिलेलं आहे. तुमच्या वागणुकीकडं, बोलण्याकडं, चांगल्याकडं त्याचा आदर्श तुमच्यासोबत तुम्ही देखील आहे. आणि तुमच्यासाठी सुद्धा त्यांनी एक चांगला आदर्श निर्माण करून केलेला आहे. असं व्यक्तिमत्व त्यांनी घडवण्यामध्ये घरातल्या सर्वांचा, समाजाच्या सर्वांचा आधार आहे, आभार आहे. त्याच्यामध्ये तुमच्या या संस्कार कार्यक्रमामध्ये तुमची 75 ही पूर्ण होत आहे. ही मनापासून मला त्याचं कौतुक करावं असं वाटतं. कारण 75 वर्ष असणं आणि ते नुसतं असतं नाही, तर ते कर्तव्य सातत्याने आजही पावसाळ्यात बैठकांचं कोणी 75 वर्षाचं कोणी म्हणणार नाही. एखाद्या तरुणाला लागेल असं तुमचं काम आहे आणि ते काम समाजाप्रती आहे. समाजाप्रती काम करणं एक हा मोठं काम तुम्ही करताय. म्हणून तुमची 75 ही अतिशय समाजासाठी आदर्श आहे, कौतुकास्पद आहे. आणि तुमच्या कुटुंबाच्या दृष्टीने सुद्धा ही फार मोठी कौतुकाची गोष्ट या दोन्ही मुलांना मिळालेले, सुनांना मिळालेले, आमच्या विमलताईंना मिळालेले आणि आम्हा सर्वांना मिळालेले तुमचं हे फार मोठं कौतुक. निश्चितच समाजाला काहीतरी प्रेरणा दिली जाईल. तुम्ही हे पुस्तक जे काढलेले पत्रसंवाद, हे पत्रसंवादाचं पुस्तक सुद्धा मी बऱ्यापैकी वाचलं आहे. अनेक मान्यवरांनी त्याच्यामध्ये तुमच्याबद्दल मनोगत आहे. खरोखर समाजामध्ये काही चांगली माणसं असतात, काही माणसं पदाने मोठी होतात. कुठंतरी एखादं पद मोठं मिळालं की तो माणूस मोठा होतो. परंतु तुम्ही समाजातली तुम्हाला जे जे काही पदं मिळाले असतात अशा सर्व पदांना मोठं करायचं काम तुम्ही तुमच्या कर्तृत्वाला केलेलं आहे. हे निश्चितच आम्हाला सुद्धा प्रेरणादायी अशा या आपल्या महान व्यक्तिमत्वाला मी मनापासून मानाचा मुद्रा करतो. मला इथं बोलवलं, आपण मला सन्मान केला आणि 2 शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल आपला सर्वांचे मनापासून, व्यवस्थापकीय लोकांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय देवा. सर्वांना सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड राहावे. आज आपण खूप असे छान सुंदर एका सोहळ्या, गौरव सोहळ्यानिमित्त एकत्र जमलेला आहात. तर मी प्रथममध्ये मुलीला वंदन करते. तर मुली मामलोके यांची मी शिक्षा आहे आणि योग साधनाचं मी सजीव आहे आणि शिक्षिका पण आहे. खरं तर ह्या दोन्ही मुलींना वंदन करून आणि आदरणीय पावसाळी नगावे नसता येईल आणि त्यांचं संपूर्ण 2 मुलं, 2 सुना आणि त्यांची नातवंड या सर्व परिवाराला माझी कृतज्ञपूर्वक वंदन. आणि तुम्ही सर्व माझी भावंड देखील आहे आणि मुली कळल्यानंतर सर्वांच्या हृदय ईश्वराला नमस्कार करून आज ही 2 शब्द बोलण्याची मला अनुमती दिली. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. खरं तर आज इतका आनंदाचा दिवस आहे. माता पुरस्कार आणि 75 ह्या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत, बरोबर ना? तर आपण नगावडे फॅमिलीसाठी ना सर्वांनी जोरात टाळायला लागते, जोरात टाळायला लागते, जोरात, अजून जोरात, अजून जोरात, अजून जोरात. का आपण आदर्श मानतो ना त्यांना. खरं तर मी पाहत होते, मगापासून पाहत होते एवढे पुरस्कार. मला माहिती टाळ्यावर किती महत्त्वाचं आहे, किती महत्त्वाचं आहे. आपल्याला कधी काय केलं नाही. 1 रुपयाचे पॉईंट जपले जातात, नंतर ठीक होतात, लढ शुद्ध होतं, उद्याला कधी धडधड होणार नाही. आपल्या संतांनी सांगितले, कशातून सांगितले? आपण संतांच्या कुठे जन्माला आले, ज्ञानीच्या बॉडीचा हरिपाठ करताना आपण गप्प वस्तू करणार आहे का? मग आपण हरिपाठ करताना काय केलं पाहिजे? टाळ्या वाजवल्या पाहिजे. कोणाचं कौतुक करताना काय केलं पाहिजे? टाळ्या वाजवलं पाहिजे. जर मी एका व्यक्तीचा आभार करत असताना मी 1 टाळी वाजवली तर निसर्ग माझ्यासाठी 1000 टाळ्या उभ्या करणार, 1000 टाळ्या उभ्या करणार. ॲक्शन रिॲक्शन रिप्लाय मल्टिप्लाय आणि मॅग्निफाय हे केलं खूप गरजेचं आहे. जर मला वाटतं माझं कौतुक हवं तर आपण दुसऱ्यांचं कौतुक केलंच पाहिजे, तो कोणी असू दे. आता मी कोणालाच ओळखत नाही. आता साहेबांना आणि ताईंना
त्यांची तालीम, त्यांचं किती आदर्श आहे आणि सगळं कसं एकदम परफेक्ट. योगा एक असा ऑनलाईन ते माझ्याकडे योगाचं ऑनलाईन शिकली घेते योगासाठी माझ्याकडे आहे आणि ते सगळ्यांनी त्यांनी पाळलं काही वेगळंच काहीतरी आहे. काय बरेच शिवजीचे विषय माझं सद्गुरूजी मी नामधारक आहे. मला माहिती 2020 साली मी सुद्धा माझ्या एका म्हणजे काय म्हणतात घरी की नाही ह्या परिस्थितीत होते, परंतु जीवनच्या दिवसात मिळाली. सद्गुरूजी मामूला पहिली मला पाहिलं, त्याच्या कार्याचा आवाज घेतला, प्रार्थना होती की सर्व करत होते आणि एका सुद्धा सद्गुरूमध्ये म्हणजे सगळे आलं तुमच्या पायाखाली मागणी करते. 2003 साली खूप मोठं हॉस्पिटल तिथे मी ॲडमिट होते. डॉक्टर बोलले की प्रगती यायची गॅरंटी नाही. आपण होतो ना अटॅक, ह्या सगळ्या गोष्टी खूप छातीमध्ये थोडा काढत होत्या. स्मरणशक्ती कमजोर होत गेली होती. खूप सारे आजार थोडे सांगितले खबरचं तुम्ही आपल्याला चांगला आनंद द्यायचा आहे आणि ऐश्वर्यात जगायचं आहे. ह्याच्याही पलीकडे काहीचे आजार होते त्याला मला व्यायामाची गरज नव्हती. स्वतः सद्गुरूजी मामूराव पैकी होते, बाळातून प्रार्थना वगैरे सगळं पद्धतीनं व्यायाम करावं लागेल. व्यायामच्या शोधात गेले, कुठला व्यायाम करू शकते एवढी आजारी बाई कुठला व्यायाम करणार. सगळ्यात बेस्ट ब्रीथिंग एक्सरसाइज तुम्हाला व्यायाम मिळाला. संपूर्ण 8 एक्सरसाइज प्राणायाम करायचा. आज आपल्या जगात सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर श्वास. जर आपला श्वास जर व्यवस्थित नसेल तर आपल्या शरीरामध्ये ब्लड सुद्धा होत नाही आणि आपलं शरीर व्याधीग्रस्त होतं. सगळ्यात शरीर महत्त्वाचं, सगळ्यात अजून महत्त्वाचं चांगली शरीर प्रकृती करोडची प्रॉपर्टी. आणि ही आहे करोडची प्रॉपर्टी. आता आपल्याला व्हायरसने शिकवली की नाही, शरीर करोडची प्रॉपर्टी आहे. कशी काय? डोळ्याची किंमत पहा, किडन्याची किंमत पहा. देव आपल्याला रोज ब्लड शुद्ध करतात आणि त्यांचं डायलिसिस चालू त्यांचं विचारा 1 वेळा 2 वेळा 3 वेळा किती देव कितीतरी निसर्ग कितीतरी शरीर आपल्याला कितीतरी आपण थोडं देवाचं केलं तर मी देवाचं भूतभूत केलं. देव आपल्यासाठी 24 तास सेवा देतो म्हणजे श्वास रूपी आपली साधना करतोय. आपला श्वास कोण चालू ठेवतोय? आपण चालू ठेवतोय. आपल्या घराचे लाईटचं बटन बंद करायचं दिसलं तर ते चालू राहणार. रविवाराला आपण झोपून राहणार, पण श्वास 1 अर्ध्या सेकंदाची पण विश्रांती घेतली. त्याच्यामुळे काय होतं, आपण व्यवस्थित राहतो. आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आपण ऑनलाईन शाळेत सगळ्यांना विनामूल्य 5,000 खाली योगाचं प्रशिक्षण घेतले. किती? 5,000. जोरात टाळ्या वाजवा. आपण आणि ते पण विनामूल्य एक पहिलं घेतात आणि त्याच्यामधून काय झालं, अनेकांचे आजार बरे झाले. अनेकांचे कोविड सेंटरमधून ऑक्सिजन लेवल काय झालं व्यवस्थित. हे कितीतरी वर्ष, जवळजवळ आता 20 वर्ष झाले विनामूल्य योगा शिकवते. आताच कोणीतरी सांगितलं ना, चांगली लोक असतात ती लवकर बाहेर येत नाही. आणि ऑनलाईन मी गावागावात पण शिबिर घेते. शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य. शाळा 14 विद्यार्थी, 1000 विद्यार्थी, 500 विद्यार्थी तिथे जाऊन मुलांना व्यायाम शिकवते. कारण मुलांना व्यायाम देणं खूप गरजेचं आहे. त्यांना चांगली संगत, चांगला आहार, चांगले विचार, आई वडिलांचे महत्त्व. माता देव आहे, पिता देव आहे, शिक्षक देव आहे, राष्ट्र देव आहे. ही हिताची कृती, प्रत्येक कृती आपली हिताची पाहिजे, राष्ट्र हिताची पाहिजे. जर ती नसेल तर ती आपल्याला घातक ठरते. कारण जसं शरीर ही प्रॉपर्टी आहे तशी मुलं सुद्धा आपली प्रॉपर्टी आहे. चांगली विपत्ती तर नाहीतर वाईट विपत्ती तर ती विपत्ती असणार आहे. म्हणून ह्या योगामधून मी जे काही शिकवते, शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य. शरीरावरचे आजार दिसतात, मनाचे आजार दिसतात का? मनाचे आजार दिसतात का? मनाची ताकात, द्वेष, मत्सर, तिरस्कार हे दिसतात का? हे किडलेलं मन, हे किडलेली फळं लागणार, दुःख घेणार, बरोबर की नाही? मग मनाचं आरोग्य किती महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपले विचार चांगले नसतात त्यावेळेस आपल्या शरीरामधल्या पेशी कमी होतात. काय कमी होतात? पेशी. आणि त्यामधून काय होतं, आपल्याला त्रास होतो. सगळ्यांनी लक्षात ठेवा. आज जर तुम्ही इथे आलात, मी तुम्हाला असं सांगणार नाही का तुम्ही योगा करा. कारण ज्यावेळेस मी सांगणार स्वतःमधून इच्छा तयार झाली पाहिजे, स्वतःमध्ये ती प्रगट झाली पाहिजे. आणि ती जर प्रगट होईल तरच आपण आपल्या आज या दोन्हा उपायांचं
त्यांनी फक्त आणि फक्त स्वतःची साधना, चांगले विचार, चांगली संगत, भले तुम्ही 2 रुपये कमी कमवले तरी तुम्हाला कोणी विचारणार नाही. किती करोड कमवले, किती सर्टिफिकेट दिली तुम्हाला, पण आमच्यासारख्या सामान्य गृहिणी, मी गृहिणी आहे बरं का, मी काय तिथे मोठी ऑफिसर नाही, आमच्यासारख्या सामान्य गृहिणी जर जगात जाऊन अनेकांचं योगाचं प्रशिक्षण देत आहे, जीवनविजेच्या रूपाने प्रवचन प्रबोधन करत आहे, शाळा कॉलेजमध्ये जाऊन जर मार्गदर्शन करीत आहात, तर इथे जर माझ्यापेक्षा खूप ज्ञानी विचार सर्व विद्यार्थी आणि सर्व मान्यवर आहेत. त्या सर्वांना किती मनापासून देता आलं पाहिजे. आपण आणि आपला चेहरा हसरा चेहरा पाहिजे. आपण असं करतो की आपल्याला सगळ्या जगाचं दुःख, जो हसतो ना त्याचं लाईफ असतो, जो रोडतो ना त्याचं लाईफ नसतं. म्हणून विचार बदला, नसीब बदलेल, मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल आणि जसे तुमचे विचार तोच विचार तुमच्या जीवनात साकार होतो आणि त्याला नसीब म्हणतात. नसीब आकाशातून पडत नाही किंवा धरतीतून उगवत नाही. आता तुम्ही विचार करा, 2 गुरुचं ज्ञान जीवन विद्यार्थी तिला सोपं सद्गुरू श्री वामनराव पै ह्यांनी दिलेली ज्ञान किती महत्वाचं आहे. योगा तर आपण करू, योगा केल्यानंतर बायकोची नातं कसं आहे आपलं, पुण्यवान बायको मिळायला, सुख देणारी बायको मिळायला, ह्याची आनंद देणारी बायको मिळायला, गरम गरम जेवायला देणारी बायको मिळायला किती करोड आपल्याला मिळेल का? नाही. जशी तुमच्याकडे पुण्य असेल ना तशी तुम्हाला बायको मिळणार, तशीच मुलं मिळणार आणि तसेच जावई मिळणार आणि तसेच तुम्हाला सगळं पुण्याही मिळतं. पुण्याही कुठेही दिसत नाही. आणि हे जीवनविद्या मिशननी इतकं परफेक्ट सांगितलंय. तुम्ही जो आनंद द्याल ना तो सहस्रपटीने आपल्याकडे येणार. म्हणजे तुम्ही जेवढा आनंद देणार ना तो आपल्याकडे येणार. आता मॅडम तुम्ही खूप बोललात, खूप सांगितलं, आता थोडक्यात मी सांगते. जीवनविद्या मिशनमध्ये आता मी प्रार्थना बोलले ना, ही प्रार्थना खूप महत्त्वाची आहे. कारण जर प्रार्थना बोलले ना तर तुमचा आणि माझा 100% बरोबर. कारण हे ईश्वरा, कुठला ईश्वर, हृदयामध्ये जो श्वास चालत होता तो ईश्वर. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी, म्हणजे कोणाला, प्रथम मला, म्हणजे मी सुधारलं, घरातली स्त्री शांत तर घर चालतं, बरोबर. घरातली स्त्री जर तापली तर घर तापतं. स्त्री जर किती शिकलेली असू दे, तिचे विचार जर आडाणी, मूर्ख आणि खूप येते तर अविचारी असेल तर भांडण पण टिकते. शिक्षण तर केवढ्या मोठ्या डिग्री, आता माझ्याकडे एवढी लोक कॉन्फरन्सला असतात, एवढी लोक कॉन्फरन्सला, कॅनडा काय, नेदरलँड काय, आसाम काय, ओरिसा काय, मध्य प्रदेश काय, भोपाळ काय आणि महाराष्ट्रातून ऑर्डर काय थोडंसं सॉरी नाही बोलू शकत नवऱ्याला, घरच्यांना ऑफिसमध्ये पाहिजे तेवढं बोलणं खाणार, पण घरात तोडजोड वृत्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे, शांतपण पाहिजे, जीवनविद्या शिकवते. आणि ह्या ज्ञानातून आपण सगळे सुखी झालं पाहिजे. आधीची मला उभं केले, असंच नाही उभं केलं. माझ्या घरी माझी सासूबाई आहे, लॉकडाऊनमध्ये पॅरेंट्सचा अटॅक आला, पण ती ह्या योगाने आणि विश्व प्रार्थनेने आणि विठ्ठल नामस्मरणाने ती पूर्णपणे बळी झाली आणि खाली जाऊन ती व्यायाम शिक्षा करते आणि राहून पण मारते. हे कोणाचं जीवन, नुसतं व्यायाम केला असता आणि विचार चांगले नसते. आता बघा, सासूबाई माझी नोवाडी घालणारी, तिला काही प्रार्थना पाठ नाही, म्हटलं तू विठ्ठल नामस्मरण कर. आपण करतो का विठ्ठल नामस्मरण? नाही करत. पण ती जवळजवळ 1100 वेळा विठ्ठल नामस्मरण करते. किती वेळा? 1100 वेळा. मग काय करायचं? श्वास घेता विठ्ठल, सोडताना घेताना दी आणि सोडताना, म्हणजे तिला श्वासामध्ये हे बसवलं. माझ्याकडे येणारा विद्यार्थी 8 वर्षापासून तर 100 वर्षाचा विद्यार्थी असतो आणि त्याला ते ज्ञान द्यायचं आणि जसं तसं त्याला पटेल, त्याला जमेल, त्याला रुचेल तर ते सर्व देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मला सर्वांना सांगायचं आहे, हे जीवनविद्येचं ज्ञान इतकं परफेक्ट आहे, जीवन जगणे ही कला आहे. जर तुम्हाला जीवनच जगता आलं नाही, जर तुम्हाला ज्ञानच घेता आलं नाही, तुम्ही जगात कितीही शिखरावरती जा, तिथून आपण पोहोचायला झालं. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक हे सगळं ज्ञान पाहिजे. इथं प्रार्थना म्हटली पाहिजे. म्हणून इथे बसल्यानंतर एक भल्यासाठी साधना केलेली आहे. प्रत्येकाने प्रत्येकासाठी म्हणायची असते. हे जीवनविद्या मिशनमध्ये शिकवलं जातं. काय? देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचे संस्कार स्वीकारले कर, देवा सर्वांची भरभराटी होते, देवा सर्वांना चांगला आरोग्य मिळते आणि देवा सर्वांची मुलं ज्ञानी होते, विचार होते, बुद्धी होते आणि टॉपला जाऊ दे आणि ह्या देशाच्या मोठ्या मोठ्या पदावरती जाऊ दे आणि जगाला आणि देशाला सुखी करू दे. हा विजय
आपली जी पिढी आहे ना, म्हणजे ही विद्यार्थी जर घडले ना तर देश घडणार. आज सगळे म्हणतात विद्यार्थी घडत नाही. आपण काही करतोय, आपण त्यांना ज्ञान देऊ शकत नाही, आपण त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही. असे कितीतरी युवा आहेत, किती चांगले आहेत, पण त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. म्हणून सर्वांनी हे ज्ञान खूप महत्त्वाचे. आज ह्या नगाडे कुटुंब, आज त्यांची विश्व प्रार्थना असते, त्यांचे कार्य काय, विचार काय, इतके सुंदर. त्यांचं एकच हे आता जीवन विद्या मिशनचं आपलं 100 वर्ष आहे, 57 वर्ष आहे सुरू. तर त्या निमित्ताने खूप मोठे इथे कार्यक्रम काही घेतीलच, तर त्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्या. तुमच्या अनेक गुरु असतील, हरकत नाही. अनेक संप्रदाय ते कशासाठी आले, अनेक गुरु कशासाठी, जग सुखी करण्यासाठी. प्रत्येक गुरुचा आपण मान सन्मान करूयात, परंतु जीवन विद्या मिशनमध्ये जीवन जगणे कला. बायकोची नातं चांगलं दिसलं पाहिजे, नवऱ्याला सुख दिलं पाहिजे, बायकोला सुख दिलं पाहिजे, एकमेकांची कणेक राहिलं पाहिजे. कितीतरी लोक अंधश्रद्धेतून बाहेर आले, कितीतरी लोक व्यसनातून बाहेर आले. लक्षात ठेवा, अंधश्रद्धा व्यसन. आज आपल्या घरात जर एखाद्या घरात जर पुरुष वैष्णी असेल ना, तर स्त्रीने काय केलं पाहिजे, तिला मी टेक्निक देते, तर ती गावी बोलणारी टेक्निक एक चांगली संगत नसते त्याच्यामुळे. परंतु जीवन मिशनमध्ये खूप लोकांना याच्यामधून बाहेर काढलेलं आहे. तर त्या स्त्रीने त्यासाठी खूप छान प्रार्थना केल्या पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, कोर्सेस केले पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते घेऊन गेले पाहिजे. तर बराच मला बोलण्याची संधी दिली. बरं का, जात म्हणजे प्रकार, महार मान छत्रपती वगैरे वगैरे नव्हे, जात म्हणजे प्रकार. एका आंब्याच्या झाडाला 4000 आंबे येतात, एकासारखा दुसरा नसतो, त्याला जात म्हणतात, प्रकार म्हणतात. माझ्या जातीचे माझ्यापेक्षा 7 वर्षांवर मोठे असणारे PR पाटील, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्या घरातले हे माझे पत्रकार बंधू म्हणून जात नव्हे, तर ते माझ्यासारखे एका शिक्षण संस्थेचे संचालक सुद्धा होते. त्यांचं वय 79 वर्ष आहे आणि ते त्यांचं एक छोटंसं काय म्हणतात ते सुद्धा झालेलं आहे. तरीसुद्धा एसटीनं प्रवास करून रात्री 12 वाजता इथं आले आणि केवळ त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची होती, म्हणूनच मी आपल्या पुढे उभा राहिलेलं आहे. अन्यथा मला काय बोलायचंच नसतं, कारण मला प्रत्येक वेळी समाजात विचारलं जातं, भाऊसाहेब तुम्ही हे कसं काय करता. मी काहीच करत नाही, मी काहीच करत नाही, करता कडेचा वेगळा असतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, कोकिळा कोकिळा गात तसे मंजूळ वाढे, पण ती म्हणते माझा बोलविता धनी वेगळाच आहे. तर मी माझ्या आयुष्यात कधीच काहीच केलं नाही, पण लोक म्हणतात हे भाऊसाहेब करत कसं काय करतात. तर मी काय करत नाही. छोटीशी गोष्ट सांगतो. एक प्राथमिक शिक्षक होते, सेवानिवृत्त होते, वय बरं झालं होतं. पाकडं टाकून दारात बसायचे आणि मग सद्गुणी शिक्षक असल्यामुळे बरीचशी विद्यार्थी मंडळी वेगवेगळी आमच्या तुमच्या वयाची त्याला भेटायला यायची. म्हणायचे गुरुजी मी अमका, मी आमच्या संस्थेचा प्रमुख आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, आणि सर गुरुजी तुम्ही आम्हाला शिकवलं तर आमच्या 5 जणांची इच्छा आहे तुम्ही आमची काहीतरी परीक्षा घ्यावी. तर म्हणले अरे एक साधा प्राथमिक शिक्षक, आता तुम्ही एवढे, तू वकील झाला म्हणतो, तू इंजिनियर, तू सिद्धत पापडचा कार्याध्यक्ष आहे म्हणतो, सर असं एवढ्या मोठ्या पदावर तुम्ही लोक असताना मी एक साधा प्राथमिक काय परीक्षा घेणार. तर ते विद्यार्थीच असतात, प्रौढ असते तरी ते गुरुजीच्या दृष्टीनं लहान असतात, ते अट्टहास करतात. तर म्हटलं आता घेतच बाळानं तुमची परीक्षा. तिथे एक कागद पडलेला होता, कागद. तो कागद गुरुजी घेतात आणि त्याचे असे तुकडे तुकडे करतात आणि टाकून देतात आणि काय म्हणतात, हा जोडण्याचा प्रयत्न करा, हा कागद मला जसा होता तसा जोडून द्या. आता हे मोठे शिकलेले एज्युकेटेड माणसं विद्वान होते, पण त्यांना काय तो कागद जोडला गेला नाही. इतक्यात रोज पाठीवर चिकाटा घेऊन दारातून जाणारा धनगराचा मुलगा जाताना फक्त एवढंच गुरुजी म्हणता, गुरुजी मी चाललो, तुम्ही बसलाय का, नमस्ते. जर ते म्हणजे अरे बाळ इकडे जाय काम आहे, या विद्वान मंडळीला काम काही समजणं झालंय, तो ते काम करतोस का. तर काय एक मी कागद फाडून टाकलेला आहे, तू तो जोडायचा आहे.
म्हणले गुरुजी ते कागद आणि चित्र काय म्हणताय मला त्याचा समजत नाही, मी तर गणगणाचं पोर, तरी सुद्धा प्रयत्न करतो म्हटला. त्या बाळानं ते चित्र उलट फिलट करून तुकडे बघितले आणि अक्षरशः त्यानं ते जोडल्यानंतर तो दाखवल्यानंतर माणसाचं चित्र तयार झालं. त्या लोकांनी विचारलं तू कसं काय हे चित्र जोडलं? म्हणला चित्र वगैरे मला काही समजत नाही, कानाला कान, ओठाला ओठ, अवयवला अवयव डोक्याचा जोडत गेलो आणि तुम्ही माणूस का काय म्हणतो तो तयार झाला. मी माणूस जोडला ना, मी कागद जोडला. तसंच मी माझ्या आयुष्यात फार मोठं काही केलं असं केलंच काही नाही, फक्त काम करत गेलो. माझ्याकडून ईश्वर कृपेने आईवडिलांच्या पुण्य आहे, गाठीपाठी पुण्य असल्यामुळं तुम्ही म्हणताय म्हणून म्हणतो घरी असं काहीतरी घडलं, असं तुम्ही म्हणताय म्हणून मी म्हणतो. तर असं कार्य घडलं. मी फक्त PR पाटलांच्यासाठी 2 शब्द बोललो. त्यांना जर बोलायला सांगितलं तर कदाचित त्रास होईल आणि तो होणारच नाही, कारण तुमच्यासारखी ईश्वर स्वरूप माणसं पुढं असताना ज्ञानेश्वरी म्हणतात मृत्यू कुठे येतो, मृत्यूला सुद्धा इथं यायची ताकद नसती, परवानगी नसती, कारण इथं साक्षात भगवंत उभे असतात. मी आपला भरपूर वेळ घेतला, मला काही बोलायचंच नव्हतं तर मी थांबतो. मी माझे सद्गुरू अमरावताई जीवनविद्या मिशन की ज्यांनी जगाला शांतसुखाचा राजमार्ग दाखवला, त्यांचा मी शिष्य आहे, सतशिष्य आहे. त्यांचे बरेचसे इथं सतशिष्य आहेत. सर्व सुद्धा सद्गुरूंचे लाडके आवडते प्रबोधनकार प्रचारकार कीर्तनकार अशोकजी नाईक साहेब यांनी 5 मिनिटं माझ्या सद्गुरूंच्या वतीनं मला आशीर्वाद द्यावा. या साप्ताहिकाच्या माध्यमातून ते समाजाला एक चांगली दिशा, योग्य दिशा, परिवर्तनाची दिशा देतात लक्षात घ्या. आणि त्यांना जी जोड मिळालेली आहे ती म्हणजे सद्गुरू वामनरावबाई यांच्या जीवनविद्या मिशन. त्याने आपली ओळख करून दिली. त्यांचा सतशिष्य आहे, लक्षात घ्या, त्यांचा सतशिष्य आहे की त्यांनी आपली ओळख करून दिली. कारण त्यांचा पिंड हा परमार्थाचा आहे, त्यांचा वैयक्तिक जो पिंड आहे तो परमार्थाचा आहे. त्याच्यामुळे त्यांना तो थाराट करत नव्हता, लक्षात. ते वेद बघत होते कुठे आपल्याला चांगले सद्गुरू भेटतात, गुरु भेटतात, मार्गदर्शक भेटतात. हे त्यांचा जीव त्याच्याने तळमळत होता. आणि त्यांच्या पुण्याईने त्यांना 90 सालाच्या नंतर, मला वाटतं 1983 ते 90 सालाच्या नंतर त्यांना सद्गुरू 12 तारीखला त्यांना स्वतः सद्गुरू त्यांना अनुभव दिला, दीक्षा दिली आणि त्यांना ही एक चांगली जोड मिळाली. म्हणजे त्यांच्या कार्यामध्ये सद्गुरूंचे ज्ञान विचार मिळाल्यामुळे त्यांच्या कार्याला जोड मिळाली. आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तुम्हाला वाटणार नाही त्यांचं वय 75 वर्ष आहे. त्या सद्गुरूंच्या भाषेनं सांगायचं झालं तर ते 75 वर्षाचे तरुण आहेत, लक्षात, तरुण आहेत. आणि हे तरुण समाजाला सद्गुरूंच्या जीवनविद्या मिशन या तत्वज्ञानाच्या माध्यमातून अगदी जागृती आणत आहेत, योग्य दिशा देत आहेत. हे खरोखरच एक कौतुकाची गोष्ट आहे. म्हणून गौरव सोहळा आहे. गौरव सोहळा काय आहे? एखादं कार्य ज्यावेळी आपण समाजामध्ये लोक पाहतात, समाजाला दिशा दिलेलं कार्य लोकांच्या दृष्टीत पडतं, त्यावेळी लोकांना वाटतं की बाबा यांचा आम्ही गौरव केला पाहिजे. त्यांची स्वतःची इच्छा नसते. म्हणून आज आपण या ठिकाणी आपण एकत्र आलो. त्यांना त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या आपण सर्वांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. आम्ही सुद्धा आमच्या जीवनविद्या मिशनच्या परिवारामार्फत मुंबई सद्गुरूंच्या वतीनं आदरणीय प्रल्हाद दादा यांच्या वतीनं आम्ही उभयताना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या कार्यात खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांची वाटचाल अशी चढत्याप्रमाणे वाढत जाऊ. त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊया. त्यांचा आपण असंच उदंड आयुष्य त्यांना परमेश्वरानं देऊन त्यांच्या हातून राहिलेलं अपूर्ण कार्य, हे समाज उपयुक्त कार्य त्यांच्या हातून सतत घडू आणि त्यांच्या फॅमिलीला सुख, शांती, समाधान, ऐश्वर प्राप्त हो. आणि हा जो सत्कार सोहळ्यामध्ये बऱ्याच वाक्यांनी बऱ्याच गोष्टी त्यांच्या वर्णन केल्या, पण आम्हाला त्यांच्या 15-20 वर्षाच्या सहवासात आम्हाला त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं असेल तर जिद्द, चिकाटी, प्रयत्न, तळमळ हे जे त्यांच्याकडून शिकायला मिळालं. आज त्यांचं वयोवर्ष 75 वर्षामध्ये आज ते पदार्पण केलेलं आहे.
त्यांच्या कुटुंबाला फार मोठी ताकद आहे आणि या ताकदीवर ते कुटुंब आज हे मोठं कार्य करत आहे. असं जर त्यांचा आपण आदर्श त्यांचा घेतला आणि या पावसाळ्यात मल्हाररावांच्या कार्यामध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी अख्खं सर्व्हिसचं आपलं जीवन व्यतीत केलं. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. कर्मवीर ज्या संघटनेमध्ये कर्मवीरांच्या संस्थेमध्ये ते सुद्धा एक उत्कृष्ट असं त्यांचं दिव्य असं कार्य आहे आणि त्या संचालक बॉडीमध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे आणि त्यांना संचालक बॉडीचे सुद्धा पत्र येतात आणि त्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कार्यामध्ये सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि या भाऊराव पाटलांच्या सिंहाच्या वाट्यामध्ये त्यांचं जे योगदान कोरेगाव तालुक्यासाठी सातारा जिल्ह्यासाठी धनसंपत्तीच्या माध्यमातून घरोघरी त्यांचे विचार त्यांनी केलेलं कार्य आणि लोकांना समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा परिचय करून देतात आणि आदर्श व्यक्तींचा ते नेहमी सत्कार करतात, कौतुक करतात. हे त्यांचं वाखाणण्यासारखं आहे. ते कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना जास्त अपेक्षा नसते, त्यांना एकच अपेक्षा असते, कुणीतरी कुणाला पाठीवर चांगल्या कार्याची थाप पडावी, कुणीतरी कौतुक करावं आणि त्यांच्या कार्याला प्रेरणा द्यावी. अशा एकाच ध्येयाने झपाटलेले आमचे असे भाऊसाहेब नलाडभाऊ कुटुंबीय, विमलताई नलाडभाई कुटुंबीय, कधी आम्ही फोन करून द्या ते नेहमी म्हणतात आमचं लिखाणाचं काम चाललेलं आहे, आम्हाला समाजाकडून काहीतरी मिळालेलं आहे, त्याची उतराई म्हणून आम्हाला परतफेड करायची आहे. आम्ही समाजाचे देणेकरी आहोत, आम्हाला समाजाने भरपूर दिलेलं आहे, आता आम्ही देण्याचं काम करतो, राहिलेलं आयुष्य आम्ही समाजासाठी व्यतीत करतो. असा त्यांचा जो संकल्प आहे हा सद्गुरूचरणी आम्ही विनंती करतो, सद्गुरूंना प्रार्थना करतो हा संकल्प त्यांचा पूर्णत्वास जावं आणि त्यांचं राहिलेलं कार्य पूर्ण व्हावं अशी सद्गुरू ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मला बोलायला संयोजकांनी संधी दिली. माझं थोडक्यात परिचय, मी आदरणीय भाऊसाहेब नलावडे यांचा पुतण्या आहे. या घराण्यात माझा जन्म झाला आणि मग कृतकृत झालो असं मला मनापासून वाटतं. गेल्या 39 वर्षापूर्वी ज्या साप्ताहिकानं सुरुवात केली, मला वाटतं 39व्या वर्षापूर्वी साधारण 1978च्या कालावधीत किंवा 1980च्या कालावधीत साप्ताहिक या शब्दाचा अर्थ देखील बऱ्याच लोकांना माहीत नव्हता. त्या अर्थाला एक परिपूर्णत्व दिलं आणि माझ्या चुलत्यांनी, माझ्या काकांनी त्या साप्ताहिकाची सुरुवात केली. या साप्ताहिकाची सुरुवात करत असताना अगदी छोट्याशा तारगावसारख्या अगदी लहानशा गावात त्यांनी त्या साप्ताहिकाला सुरुवात केली. माझ्या काकींनी, आदरणीय विमलताई नलावडे यांनी त्यांना हातभार दिला आणि ज्यावेळी हे साप्ताहिक कोरेगाव तालुक्यातून प्रसिद्ध झालं, मला अगदी अंदूक आठवत आहे. मी अगदी 10 वर्षाचा होतो त्यावेळेला इथे त्या साप्ताहिकाचं अनावरण झालं आणि एक छोट्याशा वास्तुशांतीला मी ते हजर होतो. 10 वर्षाचं वय असेल, फारसं आठवत नाही मला, पण त्यावेळेला अगदी मनापासून जे काही मला आठवलं ते मला बोलावंसं वाटतं म्हणून मी बोलतोय दादाच्या परवानगीने. आणि त्याच्यानंतर आज रोजीपर्यंत 39 वर्ष हे साप्ताहिक अहोरात्र सुरू आहे. त्याचा बऱ्याच म्हणजे अगदी ठाणे, मुंबई अशा बऱ्याचशा शहरांमध्ये आणि गावांमध्ये ते पोहोचवलं जातं. गेल्या 39 वर्षापासून त्या साप्ताहिकाचं जे प्रकाशन सुरू आहे त्याच्यासाठी माझे दादा संतोषजी नलावडे त्यांच्या परिपूर्ण प्रयत्न करतात. आणि आमच्या कुटुंबाची एक इच्छा आहे की या साप्ताहिकाचं दैनिक याच्यामध्ये रूपांतर व्हावं, लवकरच या दैनिकाचं रूपांतर व्हावं आणि